पाठ 11वा जंगल डायरी. अतुल धामणकर प्रसिद्ध वन्यजीवन संशोधक, लेखक आणि छायाचित्रकार. गेल्या 25 वर्षापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे वाघांचा अभ्यास केला आहे. त्यांनी उत्तराखंड, राजस्थान, पश्चिम बंगाल येथील जंगलांना भेटी दिल्या आहेत. वन्यजीवांविषयी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. या पाठात जंगलातील डायरीमध्ये काही चित्तथरारक प्रसंगाचं वर्णन केलं आहे. तसंच वाघिणीमध्ये दडलेल्या मातृत्वाचं वर्णन सुद्धा केलं आहे. हल्ली तुम्हाला घर बसल्या नॅशनल जिओग्राफिक चॅनल यावर अनेक वन्यजीवांबद्दल माहिती मिळते. पण प्रत्यक्ष जंगलात जाऊन या वन्यजीवांना पाहणं, जंगलाचा तो वास, आवाज, नीरव शांतता अनुभवणं काही वेगळंच. पक्षी निरीक्षण किंवा जंगल सफारी यांचे काही नियम असतात आणि ते पाळावे लागतात. ते नियम पाळले तरच तुम्ही पक्षी किंवा वन्यजीव निरीक्षणाचा आनंद घेऊ शकता. वन्यजीव निरीक्षणासाठी कमालीचा संयम लागतो. ताडोबा किंवा कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये काही परदेशी पर्यटक वर्षानुवर्ष येतात आणि तासनतास मचाणावर वाट पाहत बसतात. तुम्ही कधी गेला होतात का अशा जंगल सफारीला? किंवा तुमच्या आजोबा पणजोबांकडून जंगलातील थरारक अनुभव ऐकलेत का? असा अनुभव तुम्ही आपल्या शब्दात मांडू शकता, पण मांडताना तो असा मांडा की वाचताना वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर हुबेहूब चित्र उभं राहावं. कृती 1. मी सगळ्यांना हातानंच थांबायची खूण केली. ही कृती तुम्ही पाठ वाचून नक्की करू शकाल. 2. कारण तिच्या तोंडावर पाणी उडालं होतं. कारण पिल्लांच्या संभाव्य शत्रूंचा राबता होता. कृती 3. ही कृती तुम्ही करू शकाल. कृती 4. आई जशी मुलांच्या सुरक्षिततेबाबत दक्ष असते, मूल सुरक्षित ठिकाणीच असू देते, मुलांसोबत खेळते, त्यांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवते, लक्ष ठेवते, शिकवते, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था बघते. हे सगळं पाठातील वाक्य शोधून त्या अनुषंगाने लिहा. पुढची कृती आईचा आश्वासक आवाज आल्याबरोबर पिल्लांनी एका मागोमाग एक पाण्यात उडी घेतली. आनंदाने ते आईच्या अंगाखांद्यावर खेळू लागली. थोड्या वेळाने ही सगळी खेळकर पिल्लं आईने आवाज दिल्याबरोबर तिच्या पाठोपाठ खायला गेली. डायरी लिहिणे हा एक छंद आणि कला आहे. आम्ही लहान असताना दिवाळीच्या सुट्टीतील अभ्यासाचा एक भाग म्हणून डायरी लिहित असू. तेव्हा खूप कंटाळा यायचा, कारण तो अभ्यासाचा भाग होता. आता वाटतं आम्ही इतक्या गमती-जमती करायचो, खेळायचो, भांडायचो, वेगवेगळ्या ठिकाणी जायचो. सगळं लिहून ठेवलं असतं तर आता वाचायला किती मजा आली असती. डायरी लिहिणं आपण चालू किंवा पूर्ण वर्तमान काळात लिहित असल्याने नंतर काही वर्षांनी वाचताना ते पुनःप्रत्ययाचा आनंद देतं. तो काळ आपण पुन्हा जगू शकतो. त्या वेळची परिस्थिती, माणसं, विचार, मनस्थिती, प्रसंग या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला कळत जातं. उपक्रम जो पुस्तकात दिलाय तो कराच. शिवाय जंगल सफारीचा तुमचा स्वतःचा, जवळच्या नातेवाईकांचा किंवा मित्रमंडळींचा अनुभव तोही तुमच्या शब्दात लिहा. आणि जमलं तर 10वीच्या परीक्षेच्या सुट्टीत एखादी जंगल सफारी नक्कीच करा.